राज्य उपभोगाची इच्छा नाही, स्वर्ग आणि मोक्ष भावनाही मला नाही. माझी एवढीच इच्छा आहे, मानवाची निरक्षरता नाहीसे करण्याचे काम माझ्या हातून अखेरपर्यंत घडो. नगाधिराज हिमालयाच्या उंचीचे भव्य दिव्य व लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेला कर्मयोगी, मातेचे वात्सल्य व बुद्धांची करुणा बाळगणारा ध्येयवादी, दीन दलित वंचित दुर्बळ व उपेक्षित समाज घटकांचा उद्धार करता, अनासक्त सावध साक्षेपी व प्रसिद्धी परांमुख शिक्षण महर्षी, न्यायाची साठ व अन्यायाची चीड असणारा लोकशाही समाजवादाचा उपासक, उजाड माळावर मळे फुलवणारा चैतन्यशील माणूस घडवणारा व्रतनिष्ठ त्यागी, प्रयोगशील व कृतीप्रवण शिक्षण तज्ञ, समाज प्रबोधनवादी, सत्यशोधक व बुद्धिनिष्ठ विचारवंत, विधायक व रचनात्मक वृत्तीचा महामानव, आधुनिक शिक्षण भगीरथ, झुंजार व लढाऊ वृत्तीचा संघटन कुशल समन्वयक, धीर वृत्तीचा मेरुमांगा, क्रांतिकारक आणि थोर तत्वज्ञ, घनगंभीर आवाजाच्या घणाघाती वक्तृत्वाचा निर्भय निर्भीड व निस्पृह बाण्याचा पोलादी पुरुष, आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार, थोर मानवतावादी व द्रष्टा, कर्मयोग कर्मयोग. वडाचे प्रचंड झाड 2 दिवसात वाढत नाही. रोपटी येतात जातात सुकतात, पण वडाचे झाड एकदा उभे राहिले तर हजारोंना छाया देते. त्याच्या शाखा आकाशाला कवटाळतात, त्याची मुळे पाताळ गंगेची भेट घेतात. परंतु असा अद्भुत पसारा, हे महान वैभव प्राप्त व्हावयास दगड धोंड्यातून मुळे रोवीत कित्येक वर्ष त्या वृक्षाला धडपडावे लागते. कित्येक वर्ष त्या वृक्षाला धडपडावे लागते. कित्येक वर्ष त्या वृक्षाला धडपडावे लागते. रयते मधुनी नव्या युगाचा मांस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा करुणाईला प्रेरक होई.
स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा जावा. प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंखले उनी. उंच भरावी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा पडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिखा मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा
दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया, अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन फाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमीर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी, उंच भरावी नभात गाडी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन फाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया, अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन फाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमीर जावा, प्रबोधनाची
पहाट व्हावी, इथे लाभले पंखले उनी, उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या दिशा